नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अजित पवारांच्या विमान अपघाताचा 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार. हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आमच्या खात्यातील तपास यंत्रणा वेळोवेळी तपास कारवाईबाबत माहिती देत आहे. मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात हे राज्याच्या जनतेसमोर आलं पाहिजे. सुषमा अंधारेंची मागणी. विमान दुर्घटनेबाबत रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचीही त्या विभागाने उत्तरं दिली पाहिजेत. अंधारेंचं वक्तव्य. बीड जिल्ह्यानंतर आता बुलढाणा पेटवण्याचा प्रयत्न करत असून मनोज जरांगेंना अटक करा. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमेरेंची मागणी. जोपर्यंत जरांगेंचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मराठा ओबीसी वाद थांबणार नाही. वाघमारेंचं वक्तव्य. ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची मंत्री आशिष शेलारांकडून ट्विट करत माहिती आली आहे. शेलारांनी रुग्णालयात जाऊन घेतली पवार यांची भेट. बीड येथील वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन जाधव यांच्या पत्नीला वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांकडून फोन. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून 16 जानेवारीला सचिन यांची आत्महत्या केल्याची माहिती. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं केलं अनावरण. चेन्नईत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तामिळनाडू सरकारशी साधला संपर्क. या दुर्घटनेत मयुरीचा मृत्यू तर राज पाटीलचा शोध सुरू. चेन्नईतील समुद्र किनाऱ्यावर मृत पावलेल्या मयुरी चौधरीच्या कुटुंबाला भंडारा जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची माहिती. मयुरीचा मृतदेह चेन्नईत शवविच्छेदन केल्यावर भंडाऱ्यात आणला जाणार असल्याची त्यांनी दिली माहिती. नागपुरातील भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेफ यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. ईव्हीएम मतदान बंद व्हावे, मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावे यासह इतर मागण्यांसाठी नागपुरात देशव्यापी आंदोलन. बिग वन घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या बारामती बंदची हाक. बारामती, दौंड, इंदापूर बंदची हाक. तसेच बिग वन प्रकरणामध्ये आरोपीला मदत केली आणि हिंदूच्या विरोधात भूमिका घेत असल्याचं आणि बैठकीत राहुल कुल यांचा निषेध. हार्दिक पांड्यांची एक्स पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्य दिसले लँड रोवर डिफेंडर कारमध्ये. जवळपास 2 ते 3 कोटीची ही कार हार्दिक पांड्याने गिफ्ट केल्याची सोशल मीडियावर चर्चा. कोल्हापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत रत्नागिरी हापूस आंब्याचा पहिला सौदा. या सौद्यामध्ये 15 आंब्याच्या पेटीला 6021 रुपये इतका भाव. यंदा आंब्याची आवक कमी असल्यानं दरामध्ये तेजी. मुंडवा गावाच्या एका घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत घरात मोठ्या प्रमाणात धूर लागल्यामुळे दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवली. सदर घरातील किचनमधील साहित्य जळाले. बारामतीतील खंडोबानगर परिसरात एका हॉटेल मालकावर कुऱ्हाड आणि लोखंडी सळाईनं हल्ला करण्यात आलाय. जमिनीच्या विषयावरून वादवाद झाल्यानं हल्ला झाल्याची माहिती. जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाडच्या चतुर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांची घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू. या होत्या काही संध्याकाळच्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.